नमस्कार विद्यार्थी मित्र, इयत्ता 7वी विषय विज्ञान, लेसन क्रमांक 3 प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. या लेसन मध्ये आतापर्यंत आपण अनेक मुद्द्यांविषयी माहिती मिळवत आलेलो आहोत. यापुढे आपल्याला पुढील पॉइंट्स या ठिकाणी पाहायचे आहेत. पहा विद्यार्थी मित्र, when there exists a difference in the air pressure at two different places, जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतील दाबामध्ये फरक पडतो तेव्हा the air start flowing from the place of higher pressure to the place of lower pressure, तेव्हा हवा ही जास्त दाबाच्या ठिकाणाहून कमी दाब असलेल्या ठिकाणी वाहू लागते. At such times, अशा वेळेला काय होतं? We feel a breeze or a wind blowing. अशा वेळेला आपल्याला वारा सुटल्याची जाणवते. Thus, winds are an effect of the difference in the air pressure. आणि त्यामुळेच हवेतल्या दाबामध्ये पडलेल्या फरकाचा परिणाम म्हणजेच काय असतं? हे वाहणारं वारा असतं. वाहणारं वारं निर्माण होत असतं. पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पॉइंट आपण पाहूया. ट्राय दिस. टेक अ आइस क्यूब इन अ ग्लास up to 3/4 of its height. Now observe what happens. How did the water droplet appear on the outside of the glass? पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे एक ग्लास आहे. या ग्लास मध्ये साधारणतः पाऊण उंचीपर्यंत, म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त, पाऊण उंचीपर्यंत काय करायचे आहेत? आइस क्यूब ठेवायचे आहेत. आइस क्यूब बर्फाचे खडे. आइस क्यूब मीन्स बर्फाचे खडे यामध्ये ठेवायचे आहेत. आणि ग्लासमध्ये बर्फाचे खडे या ठिकाणी ठेवल्यानंतर या प्रयोगाचं निरीक्षण करायचं आहे. ग्लासच्या बाहेर काय होतं याचं निरीक्षण या ठिकाणी इथं करायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, नाउ ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. काय होतं याचं निरीक्षण करा. How did the water droplets appear on the outside of the glass? Water droplet, पाण्याचे थेंब. हे पाण्याचे थेंब आहेत. हे ग्लासच्या बाहेरील बाजूला हे कसे आले याचं निरीक्षण करायचं आहे. पहा. Due to the ice cubes in the glass, the air surrounding the glass cooled down. ज्या वेळेला आपण आइस क्यूब म्हणजे बर्फाचे खडे, हे बर्फाचे खडे आपण ग्लासमध्ये ठेवतो तेव्हा ग्लासमध्ये ठेवल्यानंतर ग्लासच्या सभोवताली काय होतं? तर सभोवताली असलेल्या हवेला, या बाहेरील बाजूला जी ग्लासच्या बाहेरील बाजूला जी हवा असते या हवेला काय मिळतो? थंडावा मिळतो. म्हणजेच द एअर सराउंडिंग द ग्लास कूल डाऊन. बाहेरील बाजू काय होते? या ठिकाणी कूल होते, म्हणजे थंड होते. इथली हवा आहे ही हवा थंड झालेली आपल्याला जाणवते. ऍज द वॉटर वेपर इन दिस एअर कूल डाऊन, इट कंडेन्सेस अँड गेट्स ट्रान्सफॉर्म इन टू वॉटर. ज्या वेळेला या ठिकाणी वॉटर वेपर म्हणजे काय होणार आहे? तर पाण्याचं रूपांतर हे वायूमध्ये होणार आहे, बाष्पामध्ये होणार आहे. इन दिस एअर कूल डाऊन आणि इट कंडेन्सेस. कंडेन्सेस म्हणजे इथं संघनन. त्याचं काय होईल? संघनन हा अर्थ या ठिकाणी सांगता येईल. ज्या वेळेला आपण हवेमध्ये बाष्पाच्या रूपामध्ये असलेल्या पाण्याला इथं थंडावा मिळाला की विशिष्ट तापमानाला त्याचं काय होतं? संघनन होतं. म्हणजेच इथे असणारी जी हवा आहे ही हवा थंड असते आणि इथे असणाऱ्या हवेला थंडावा मिळाला की विशिष्ट तापमान, बाहेरील तापमान हे जास्त असतं आणि इथलं तापमान हे कमी असतं. त्यामुळे इथल्या हवेचं पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतर होतं आणि त्यामुळे या ठिकाणी बाष्पाचं रूपांतर पाण्याच्या थेंबामध्ये इथं होत असतं. It is this water that collect on the outer surface of the glass. पहा विद्यार्थी मित्रांनो,
ज्यावेळेला आपण आईस क्यूब या ग्लासमध्ये ठेवतो तेव्हा आईस क्यूब ग्लासमध्ये ठेवल्यानंतर या ग्लासच्या सराउंडिंग एरिया हा बाहेरील बाजू ही काय होते, याला कूल डाऊन होते. म्हणजे यामध्ये असणारी जी हवा आहे ही थंड होते आणि परिसरातील बाहेरील बाजू ही काय असते, हवा गरम असते. या गरम हवेमुळे इथले असणारी जी हवा आहे ही थंड असते आणि त्यामुळे त्याचं काय होतं, कंडेन्सेशन होतं म्हणजे संगणन होतं आणि गेट ट्रान्सफॉर्म्ड इनटू वॉटर आणि त्याचं या ठिकाणी थेंबाच्या रूपामध्ये परिवर्तन होतं आणि त्यामुळे ग्लासच्या बाहेरील बाजूला आपल्याला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसून येतात. The level of humidity is different in different places. Similarly, the humidity level also change from time to time during the period of a single day. आपण पाहतो हवेतील जी आर्द्रता असते, ह्युमिडिटी मीन्स आर्द्रता. ह्युमिडिटी मीन्स आर्द्रता. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण हे तिचं जे बाष्प धरून ठेवण्याची क्षमता आहे. पहा, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण, आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी, तिचं हे बाष्प धरून ठेवण्याची जी क्षमता असते ही क्षमता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते आणि त्यामुळं मग काय होतं, द ह्युमिडिटी लेवल ऑल्सो चेंज फ्रॉम टाइम टू टाइम ड्युरिंग द पिरियड ऑफ सिंगल डे. आणि मग ही जी आर्द्रता आहे ही आर्द्रता दिवसभराच्या कालावधीमध्ये हवेतील आर्द्रतेचे प्रमाण हे बदलत असते. आपण पाहतो पहा, एखाद्या दिवसामध्ये जर साधारणतः सकाळपासून संध्याकाळचा जर विचार केला आपण तर वातावरण एकसारखं असतं का, नाही. कधी ऊन पडतं, कधी या ठिकाणी थंड हवा निर्माण होते, कधी वारं येतं तर कधी पाऊस पडतो. म्हणजे वातावरणामधील आर्द्रतेचे प्रमाण हे या ठिकाणी कसं असतं तर वेगवेगळं असतं, तर त्या आर्द्रतेमध्ये बदल होत असतो. पहा, द लेवल ऑफ ह्युमिडिटी, पुढे पहा, द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑफ द एअर इज डिटरमाइंड बाय इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर. तर ही जे आर्द्रतेचं प्रमाण आहे हे साधारणतः तिचं बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरतं. बाष्प म्हणजे या ठिकाणी टू होल्ड वॉटर वेपर, वॉटर वेपर म्हणजे बाष्प, ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता. तर त्याची जी कपॅसिटी आहे ही कपॅसिटी म्हणजे क्षमता. तर बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार हवेतील आर्द्रतेचे प्रमाण हे कमी जास्त होत असतं. ड्युरिंग द नाईट ऑर ऍट डाऊन वेन द टेम्परेचर ऑफ द एअर इज लो. ज्यावेळेला आपण पाहतो पहा, रात्री किंवा सकाळी अगदी पहाटे जेव्हा हवेचं तापमान हे कमी असतं तेव्हा इट्स कॅपॅसिटी टू होल्ड द वेपर इज लेस. त्यावेळेला ज्यावेळेला रात्री किंवा पहाटे हवेचं तापमान कमी असतं तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता काय असते, कमी असते, कॅपॅसिटी कमी असते. म्हणजे वेपर ही इज लेस म्हणजे बाष्प धरण्याची क्षमता कमी आहे. ऍट सच टाइम्स द एक्सेस वेपर इज ट्रान्सफॉर्म इन टू वॉटर ड्रॉपलेट. आणि अशा वेळेला या हवेतील जास्तीच्या बाष्पाचं पाण्याच्या थेंबामध्ये काय होतं, रूपांतर होतं. आणि दिस इज व्हॉट वी कॉल ड्यू. आणि त्यालाच काय म्हणलं जातं, दवबिंदू असे म्हणतात. त्याला काय म्हणायचं, दवबिंदू. त्याला काय म्हटलं जातं, दवबिंदू असे म्हणतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढे इन द आफ्टरनून व्हेन द टेम्परेचर ऑफ द एअर इज हाय. ज्यावेळेला आपण दुपारी हवेचं तापमान वाढलेलं असतं वातावरणामध्ये, जेव्हा आपण पाहतो की दुपारच्या वेळेला खूप उष्णता असते तेव्हा द कॅपॅसिटी ऑफ द एअर टू होल्ड द मॉइश्चर ऑल्सो इन्क्रीजेस. त्यावेळेला हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता ही काय असते, वाढलेली दिसून येते. मॉइश्चर तर साधारणतः बाष्प धरून ठेवण्याची क्षमता आहे, ही क्षमता या ठिकाणी वाढलेली दिसून येते. इन्क्रीजेस वाढणे, कॅपॅसिटी या ठिकाणी क्षमता. तर होल्ड धरून ठेवणे किंवा हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता ही काय होते, इन्क्रीज झालेली दिसून येते म्हणजे वाढलेली दिसून येते. देन कम्पेअर टू इट्स फुल कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर. आणि त्यामुळे जर आपण इथे जर हवेच्या क्षमतेच्या मानाने
हवेतील बाष्पाचं प्रमाण हे काय होतं, कमी असतं. मग द proportion of moisture in the air is less and we feel that the air is dry. आणि अशा वेळेला काय होतं, तर आपल्याला ही हवा आहे, ही हवा कोरडी असल्याचं जाणवतं, कोरडी असल्याचं जाणवत असतं. द proportion of water vapor in the air is high during the monsoon and in coastal areas. पहा, ज्यावेळेला पावसाळ्यामध्ये किंवा समुद्रकिनारी, कोस्टल एरिया समुद्र किनारी, मान्सून पावसाळा, पावसाळ्यामध्ये किंवा समुद्र किनारी काय होतं, तर प्रपोर्शन तर त्याचं जे प्रमाण आहे, प्रपोर्शन मीन्स काय, प्रमाण. कोस्टल एरिया म्हणजे समुद्र किनारी असणारा प्रदेश किंवा समुद्र किनारी, किंवा साधारणतः मान्सून म्हणजे पावसाळा, तर पावसाळ्यात किंवा समुद्रकिनारी हवेतील बाष्पाचं प्रमाण हे काय असतं, तर साधारणतः भरपूर असतं, हाय असतं. द एअर इज हाय ड्युरिंग द मान्सून अँड इन कोस्टल एरियाज. पहा, वॉटर वेपरचं प्रोपोर्शन आहे हे समुद्रकिनारी किंवा ज्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये हे बाष्पाचं प्रमाण हे भरपूर असतं. मग काय केलं जातं, ऍज अ रिझल्ट वी फील द डॅम्पनेस ऑर ह्युमिडिटी. आणि अशा वेळेला आपल्याला हा जो दमटपणा आहे हवेमध्ये, हा दमटपणा जाणवतो. कायला आपण जेव्हा समुद्रकिनारी त्या ठिकाणी फिरण्यासाठी जातो तेव्हा तिथे खूप आपल्याला असं काय होतं, घाम वगैरे येतो. म्हणजेच काय होतं, तिथलं वातावरण कसं असतं, दमट असतं, डॅम्पनेस असतं, किंवा त्या हवेतील आर्द्रतेमध्ये या ठिकाणी दमटपणा आपल्याला जाणवत असतो. इन समर wet cloths dry quickly, but in the rains they do not. Why is this so? पहा, उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये ओले कपडे असतात, वेट क्लॉथ्स या ठिकाणी ड्राय होतात, क्विकली ड्राय होतात. वेट क्लॉथ्स ओले कपडे हे काय होतात, ड्राय होतात. ड्राय म्हणजे या ठिकाणी कोरडे होतात, क्विकली अगदी पटकन कोरडे होतात. पण इन रेनी सीझन, पण पावसाळ्यामध्ये दे डू नॉट, म्हणजे ते आपण हे पावसाळ्यामध्ये हे कपडे मात्र लवकर वाळत नाहीत. व्हाय इज दिस सो, असं का होतं बरं, याचा आन्सर तुम्ही लिहायचं आहे.